झालेले आहेत फंडातून पैसे पेन्शनसाठी, त्याचाच आम्हाला व्याजामध्ये आमचं सर्व पेन्शनचं भागू शकतो अशी आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, रात्री 10:30 वाजता पोलीस कमिशनरनं आमची परवानगी नाकारल्याचं रात्री 10:30 वाजता कळवलं. रात्री 10:30 नंतर आम्ही लोकांना काय सांगायचं, खूप मोठा प्रश्न आमच्या पुढे पडतो. ओके, मैं पूना से बोल रहा हूँ, दिलीप कहानी मेरा नाम है। हम जब एक कमांडर अशोक राउत इन्होंने हमारी बात जो पेंशन की उठाई सरकार तक हिलाई, इसीलिए हम इसके लिए हम यहाँ तक आए और आज 5 दिन हो गए हम यहाँ बैठकर इधर धरना आंदोलन कर रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातून अनेक देशामधल्या अनेक राज्यामधून जे वयोवृद्ध लोक आहेत ते स्वतःच्या आपल्या हक्कासाठी नवी दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी उपोषणाला बसण्यासाठी इथं दिल्लीमध्ये आले होते. पोलिसांनी त्यांची परवानगी नाकारली आणि या लोकांवर अत्याचार अन्याय खूप चाललेला आहे. साधं आता शेवटच्या क्षणी एक मिनिट, मी सुभाष पोकरकर संगमनेरला राहतो आणि राष्ट्रीय संघर्ष समितीचा पश्चिम भारताचा मी संघटक आहे. आम्ही गेली 9 दिवस इथं जंतर मंतरवर धरणे आंदोलन धरतो. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, जे अल्प पेन्शन धारक आहेत, या अल्प पेन्शन धारकांना कमीत कमी 7,500 रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, त्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि जे लोक हायर पेन्शनला पात्र आहेत त्यांना कोणत्याही अटी न घालता सुप्रीम कोर्ट निर्णयाप्रमाणे हायर पेन्शन मिळावी, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचबरोबर जे लोक विविध संस्थांमध्ये काम करून सेवानिवृत्त झाले परंतु त्यांना पेन्शन लागू झालेली नाही, त्या सगळ्या लोकांना मिनिमम 5,000 रुपये पेन्शन मिळावी, यासाठी माननीय कमांडर अशोकराव राऊत जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, यांच्या नेतृत्वाखाली देशभर आम्ही आंदोलन करतो आहोत. आमची राष्ट्रीय संघर्ष समिती ही या देशातली सगळ्यात मोठी असंघटित कामगारांची संघटना आहे की जिचे आज लाखो लोक सभासद आहेत. देशात सगळ्यात मोठी संस्था, प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आमची राष्ट्रीय संघर्ष समिती कार्यरत आहे. गेली 7-8 वर्ष आम्ही या प्रश्नासाठी भांडत आहोत परंतु सरकारला काही जाग येत नाही आणि सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे आंदोलन देशभर केलेली आहेत. प्रत्येक राज्यात आम्ही आंदोलन करतो आणि गेल्या महिन्यामध्ये डिसेंबर मध्ये रामलीला मैदानावर आम्ही मोठा महामेळावा घेतला. त्या मेळाव्याला 70,000च्या वर पेन्शनर उपस्थित होते आणि असा मोठा मेळावा घेऊन देखील सरकारनं लक्ष दिलं नाही आणि म्हणून 8 डिसेंबर पासून 12 डिसेंबर पर्यंत आम्ही इथं जंतर मंतरवर क्रमिक अनशन केलं. 13 तारखेला आमरण अनशन सुरू केलं आणि 14 तारखेला माननीय कामगार मंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि म्हणून 14 तारखेचं आमरण उपोषण आम्ही त्या दिवशी थांबवलं. परंतु आम्ही त्याच वेळी सांगितलं होतं की लवकर निर्णय झाला नाही तर आम्ही परत आंदोलन करू आणि त्याप्रमाणे 31 जानेवारी पासून आम्ही दिल्लीला जंतर मंतरवर दररोज राज्यवार लोक येऊन इथं उपोषण करत आहेत. प्रथमतः उत्तराखंड, त्यानंतर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओरिसा आणि आज छत्तीसगड या असं राज्यवार आमचं उपोषण इथं बसतो होतो. परंतु कालपासून प्रशासनानं आम्हाला जंतर मंतरवर बसायला बंदी केली, मनाई केली, परवानगी दिली नाही आणि म्हणून आम्हाला अक्षरशः रस्त्यावर बसून आंदोलन करायची पाळी आली. आम्ही काल इथं रस्त्यावर बसलो
आज देखील इतर रस्त्यावर बसून आंदोलन केलं. सरकारनं जरी आम्हाला आंदोलनाला परवानगी दिली नाही तरी आमचं आंदोलन आम्ही वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या मार्गाने चालूच ठेवणार आहोत. आणि दिल्लीत नाही झालं तर आमची तयारी आहे की प्रत्येक जिल्ह्यात आम्ही हे आंदोलन नेणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहोत. सरकारला एकच विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत या त्वरित आणि लवकरात लवकर मंजूर कराव्यात, एवढीच आमची सरकारला विनंती आहे. भाई है इजाजुद्दीन रहमान साहब, वो बात करेंगे. एजाजुर रहमान हम पूर्व भारत के कोऑर्डिनेटर हैं, लेकिन छत्तीसगढ़ राजनाथ गांव से हम आए हैं और हमारे साथ में महिलाएं भी हैं और हमारे साथ से बहुत पेंशनर आए हुए हैं. हम लोग की जो मांग है, हमारा जो नेतृत्व कर रहे हैं अशोक राउत साहब, उनके निर्देश पे कि हर एक राज्य से हर एक दिन यहाँ धरना प्रदर्शन होगा, तो आज हम लोग का नंबर था, इसलिए आज बहुत बड़ी संख्या में वहाँ से लोग आए. लेकिन अफसोस की बात है कि यहाँ पे मोदी सरकार हम लोगों को जंतर मंतर पे आवेदन देने के बाद और प्रशासन द्वारा हम लोग को जगह देने के निर्णय को बाद में पलट दिया गया, जिससे आज हम इस रोड पे धरना देकर बैठे रहे और धरना हमारा अभी समाप्त हुआ है. लेकिन हमारी ये लड़ाई बंद जब तक के नहीं होगी जब तक के हम लोगों को पेंशन ना मिले. हम पेंशन लेके रहेंगे और राउत साहब का जो आदेश होगा हमारा, और जो पोखरसर साहब और यहाँ के जो भी लोग हैं, सिंह साहब, पाटिल साहब, और ये हमारी रीढ़ की हड्डी है महाराष्ट्र वालों की. और आज भी छत्तीसगढ़ के लोगों का साथ देने के लिए महाराष्ट्र की पूरी टीम यहाँ पे रुकी हुई थी. मैं अपने छत्तीसगढ़ की ओर से उन्हें बहुत बहुत धन्यवाद भी देता हूँ और ये आपको वचन देता हूँ कि ये हमारा जैसे हर राज्य में आंदोलन चल रहा है उसी तरह छत्तीसगढ़ वाले भी हर राज्य की तरह मिलकर हम ये आंदोलन को आगे बढ़ाएंगे. जहां अशोक राउत जी पोखर साहब का, जहां पे वहां पे अम्बेडकर सर का जहां पसीना गिरेगा छत्तीसगढ़ वालों का, वहां खून बहाने के लिए हम तैयार हैं. और हम पूरे प्रदेश से और पूरे राज्य से हम समर्थन चाहते हैं और पूरे पेंशनर भाई भाई लेके रहेंगे पाई पाई. इसी आशा के साथ हम आपसे विदा लेते हैं. धन्यवाद. आपने जो हमारी बात को आम लोगों तक पहुंचाया, मैं प्रेस का बहुत बहुत धन्यवाद देता हूं. जय हिंद, जय भारत. अजित कुमार गाडगे, पुणे. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती पुणे जिल्हा कोऑर्डिनेटर. कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली गेली 8-10 वर्ष हा लढा चाललेला आहे. आणि मला हे महत्वाचं जाणीव करून द्यायचं आहे की ज्या 1912 साली राज्यसभेमध्ये प्रकाश जावडेकर ज्या वेळेला खासदार होते त्यांनी हा पेन्शनचा मुद्दा मांडलेला होता की मानहानिकारक पेन्शन दिली जाते कमीत कमी 400 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत. आणि त्यावेळेला कोश्यारी कमिटीची निर्मिती झाली. कोश्यारी कमिटीने अहवाल दिला की कमीत कमी त्यावेळेला 3000 प्लस DA आणि तातडीने द्यावा. अशा पद्धतीचा कोश्यारी कमिटीचा अहवाल सुद्धा वाचनात गुंडाळण्यात आला आणि त्याची कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. पुन्हा पंतप्रधानांना कमांडर अशोक राऊत साहेब हेमा मालिनींच्या वतीने सहयोगाने भेटले. तिथं पंतप्रधानांनी आश्वासित केलं की मैं आपसे सहमत हूँ, अपना काम होना चाहिए. श्रममंत्री अर्थमंत्री यांनी सुद्धा मान्य केलं की तुमचं सगळं बरोबर आहे, आपलं काम व्हायला पाहिजे. तरी परंतु मान्य करूनही अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून आम्ही इथं त्यांचीच आठवण त्यांना करून द्यायला आलेलो आहे की आपण मान्य केलेलं आहे. जर पंतप्रधान म्हणतात की मैं सहमत हूँ, मैं आपका काम करूंगा, तो अच्छे दिन लाने के लिए सबका साथ सबका विकास के लिए सबका साथ सबका विकास, तो पेंशन का भी विकास बाजू में रख दो, लेकिन कम से कम पेट भरने का तो काम करो. ऐसी हमारी विनंती है प्राइम मिनिस्टर को, और ये जल्दी से जल्दी काम करेंगे ऐसा विश्वास है.